एकनाथ शिंदे यांच्या काळातील आणखी एका निर्णयाला भाजपच्या मंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली। एकनाथ शिंदेंच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या निर्णयास वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून स्थगिती देण्यात आली। साताऱ्यातील कोयना बॅकवॉटरच्या मुनावळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वन आणि पर्यटन विभागाच्या 16 परवानग्या न घेता जलपर्यटन प्रकल्प सुरू केल्याचा वन विभागाचा आरोप आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधील संघर्ष आता पुन्हा शिगेला पोहोचला। सर्वात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना शिंदे यांच्या पक्षाचे प्रवक्ते अरुण सावंत जोडलेत। अरुणजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपण अशा अनेक घडामोडी सरकार स्थापन झाल्यापासून पाहतोय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून, की एकनाथ शिंदे यांच्या पक्षावरती काही निर्णयावरती स्थगिती देण्यात येते, काही निर्णय रद्द होतात। मात्र आता आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। पर्यटन विभागाच्या परवानग्या न घेतल्याचा वनमंत्र्यांनी दावा करत जलपर्यटन प्रकल्पाला स्थगिती दिली आहे। काय सांगाल यावरती? आपली शिवसेनेचे नेते म्हणून काय प्रतिक्रिया आहे? पहा, जर काही परवानग्या घेतल्या नसतील तर त्या परवानग्या वनमंत्री म्हणून गणेश नाईक यांनी घेतल्या पाहिजेत। ते त्यांचं काम आहे। आणि एकनाथ शिंदेजी यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवरती आपल्या म्हणण्यानुसार जर काही भारतीय जनता पार्टीचे मंत्री त्यात बदल करत असतील, त्यात गदा आणत असतील, तर हे एक दुर्दैवच म्हटलं पाहिजे। उपमुख्यमंत्र्यांचे जलपर्यटन वनमंत्र्यांनी रोखले नाहीये, तर महाराष्ट्राच्या जनतेचे, पर्यटकांचे जलपर्यटन वनमंत्री गणेश नाईक यांनी रोखले असं मी म्हणेन। कोयना बॅकवॉटर आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प याला जी काही स्थगिती जर त्यांनी दिली असेल तर ते फक्त स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी दिली जात आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। आणि याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईकांचे कान टोचले पाहिजेत। शिवसेनेवरती जर का कुरघोडी करण्याचे जर का भारतीय जनता पार्टीचे काही मंत्री असं जर काही प्रकार करत असतील तर तो त्यांचा प्रकार म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखा प्रकार ठरेल। दुसरे म्हणजे गणेश नाईक हे वनमंत्री आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे हे वनराज आहेत, वनराजाची पंगा घेणे हे महागात पडू शकते, हे माझं परखड मत आहे। गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक हे विरोधाचे राजकारण करत आहेत। उदाहरणच जर द्यायची झाली तर 14 गावांना नवी मुंबईत नकोस ही त्यांची भूमिका। डॉक्टर शिंदे साहेबांच्या मतदारसंघातील गावे नवी मुंबईत नको असं त्यांनी सांगितलं होतं। नवी मुंबईत कोस्टल रोडला सुद्धा त्यांनी विरोध केलाय। राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना ते नालायक म्हणत आहेत। या अशा विरोधातल्या गोष्टी महायुतीमधील मंत्र्यांनी केल्या नाही पाहिजेत। हा जो काही ग्रामीण भागातील प्रकल्प आहे हा व्यवसाय वाढावा म्हणून, रोजगार वाढावा म्हणून सुरू केला गेलेला प्रकल्प होता। रोजगारांच्या आडत जर भारतीय जनता पार्टीचे मंत्री येत असतील तर त्याला मग काय म्हणायचं ना? मग हे विरोधक आणि यांच्यात फरक काय राहिला? अनेक वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा वनमंत्री म्हणून पद मिळतं तेव्हा ते जनतेच्या हिताकरिता त्याचा उपयोग केला गेला पाहिजे, आपापसातील हेवे दावे काढण्याकरता नाही। नाही अरुणजी, अगदी आपल्या मताशी सहमत आहे। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा की आता यामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगते ती ठाण्यातला राजकीय वाद साताऱ्यापर्यंत पोहोचलाय। शिंदे आणि नाईक हा संघर्ष शिगेला पोहोचलाय, अगदी जनता दरबारपासूनची मत आहे। मात्र आपण आता बोलताना एक वक्तव्य केलंय की भाजपचं सरकार आल्यापासून अशा प्रकारचे काही निर्णय शिवसेनेच्या विरोधात जर घेतले असतील तर ते दुर्दैव आहे। अशा प्रकारचे काही निर्णय झालेत, याला आपण मान्यता देत आहे का? पहा, काही निर्णय हे 100% झालेत, मी स्पष्टपणे सांगतो, त्यात लपवायचं काय? परंतु मी पुन्हा एकदा सांगेन की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी साहेबांनी जे काही निर्णय घेतले होते हे जनतेच्या हिताकरिता घेतले होते, स्वतःचं महत्व वाढविण्याकरता नाही। तेव्हा आपापसावरती कुरघोडी करण्यापेक्षा आपण या राज्याकरता भल्याचं काय करू, महाराष्ट्राच्या विकासाचं काय करू आणि विरोधकांना चारी मुंड्या चित कसं करू याच्याकरता प्रयत्न केले गेले पाहिजेत। आपापसातील मंत्र्यांवरती कुरघोडी करणं हे योग्य नाही, हे स्पष्ट मत आहे माझं। अगदी अरुणजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।